महायुतीमध्ये ठाणे आणि नाशिक लोकसभा जागेवरून अजूनही रस्सीखेच। ठाण्यासाठी भाजप आग्रही तर नाशिकवरून तिन्ही पक्षात चुरस। ठाकरे गटाची पहिली यादी उद्या जाहीर होणार। पहिल्या यादीत 15 ते 16 जणांचा समावेश असणार। संजय राऊत यांची माहिती। 28 मार्चला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची यादी जाहीर होण्याची शक्यता। अजित पवार गट लोकसभेच्या 5 जागा लढवण्यावर ठाम असल्याची ही माहिती। नाशिक लोकसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच। काल हेमंत गोडसेंनी शिंदेंची भेट घेतल्यावरच देवयानी फरांदे फडणवीसांच्या भेटीला। नाशिकमध्ये भाजपची ताकद जास्त, आम्हाला जागा मिळायला हवी, देवयानी फरांदेंची मागणी। शांतिगिरी महाराज नाशिक लोकसभा लढवण्यावर ठाम, आमची विविध पक्षांसोबत चर्चा सुरू। शांतिगिरी महाराजांची माहिती। बारामती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा। विजय शिवतारेंचं विधान, तर निवडणूक लढवणारच, शिवतारेंचा पुनरुच्चार। आज स्वागताचं पत्र दिलंय, उद्या विजयानंतर अभिनंदनाचंही पत्र देतील। प्रणिती शिंदेंनी लिहिलेल्या पत्राला राम सातपुतेंचं प्रत्युत्तर। उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकरांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार, मात्र वडेट्टीवारांचा उल्लेख टाळला। गडबडीत नाव घ्यायला विसरल्या असाव्यात, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। रामटेकमध्ये रश्मी बर्वेंना उमेदवारी दिल्यानं किशोर गजभिये नाराज। गजभिये उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। काँग्रेसमध्ये बंडखोरीची स्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।